नमस्कार मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा तुमच्या गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आपण कितीही जरी शिकलो, सवरलो, मोठे झालो तरीसुद्धा आपली नाळ ही गावातल्या मातीतच जोडलेली असते. हिरव्यागार सौंदर्यानं नटलेलं, ताजी हवा अनुभवायला मिळणारं असं सुंदर निसर्गरम्य गाव, जिथं पक्ष्यांना उंच भरारी घेता येते. सुखानं, समृद्धीनं, हिरव्यागार सौंदर्यानं नटलेलं, आरोग्यवर्धक, माणुसकी जपणारं, पिढ्यानपिढ्या स्वतःचा वारसा जपणारं आणि जगाला बहुमोल असं संदेश देणारं आपलं गाव असतं. सकाळी उठून उंबरा पुजणं, त्याला हळदी कुंकू लावणं, सूर्याला नमस्कार करणं, तुळशीला पाणी घालणं, अंगणात शेणामातीने सारवलेला सडा आणि त्यावर काढलेली सुबक रांगोळी पाहिली की मन अगदी प्रफुल्लित होतं. सकाळ सकाळी गोठ्यामध्ये गाई गुरांच्या धारा काढायची वेळ झालेली असते. ज्या पद्धतीने पहिला पाऊस पडल्यानंतर तापलेली जमीन पाणी पिऊन तृप्त होते, त्याच पद्धतीनं गाईचे दूध पिऊन वासरूसुद्धा तृप्त होतात. जणू आईचे दूध म्हणजे अमृतच त्यांच्यासाठी. असे हे धारोष्ण दूध आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते. दुधाच्या चरव्या भरल्या की पुरुष मंडळी शेताकडे निघून जातात. ही आहे आमची राधा. राधाच्या शेणापासून आम्ही गोवऱ्या लावतो, त्याचबरोबर जीवामृत तयार करतो. संध्याकाळी धुपासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोवऱ्या देखील करतो. ही आहे कृष्णाली. 15 ऑगस्ट 2025 या दिवशी जन्म झाला. सध्या ती 3 महिन्याची आहे. आम्हा सर्वांचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. तिला सुद्धा आमच्याशिवाय करमत नाही. गावाकडचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाच्या घराघरामध्ये असणारी ही चूल. माझी आई ज्या पद्धतीनं चूल शेणामातीने सारवायची, त्या पद्धतीनं मी सुद्धा ही चूल लाल मातीने सारवून घेतली आहे. पूर्वीच्या काळी घरामध्ये गॅस नसायचे, त्यामुळे बहुतांश सर्व स्त्रिया या चुलीवरती स्वयंपाक करत असत.
चूल सारवून तयार झाली आहे. चुलीला लागूनच छोटासा तुळशी कट्टा आहे, तो सुद्धा मी सारवून घेतला आहे आणि त्यानंतर याला हळदी कुंकू लावले आहे. चुलीवरच्या जेवणाचा मुख्य फायदा म्हणजे बसून स्वयंपाक करता येतो, त्याचबरोबर इंधनाची बचत होते. सारवलेली चूल सुकेपर्यंत चला आपण आपले अंगण पाहूया. पूर्वीच्या काळी घरं जरी छोटी असली तरी ती लख्ख असायची आणि माणसांची मनं देखील मोठी असायची. माझी आजी म्हणायची की जिथे स्वच्छता असते तिथंच लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे तिची सवय आम्हा सगळ्यांना लागली आहे. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि प्रत्येक काम कुशलतेने मन लावून जीव ओतून कशी करायची ते आम्हाला बाबांनी शिकवलं. दिवसभर काळ्या मातीमध्ये कष्ट करायचं, कष्टाच्या घामाने पिके फुलवायची, त्या पिकांचं लहान मुलांप्रमाणे रक्षण करायचं. मळा फुलला की संपूर्ण विश्वाला अन्नदान द्यायचं. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आपल्या शेतासाठी झिजायचं, आपल्या मातीसाठी खपायचं. हे फक्त आणि फक्त गावाकडंच पाहायला मिळतं. आजोळी गेल्यानंतर आंब्याच्या झाडावरचे आंबे पाडण्यात, चोरून चिंचा काढण्यात आणि त्याला तिखट मीठ लावून खाण्यात जी मज्जा असते ती इतर कुठेही नाही. असं चटणी मीठ लावलेलं करम तुम्ही देखील खाल्लंय का? आईच्या हातची चुलीवर बनवलेली डाळ सांडक्याची आमटी खाल्ली की जगातल्या सगळ्या डिशेस फिक्या पडतील. काटकसर कशी करावी, आहे त्या परिस्थितीमध्ये चांगल्यात चांगलं कसं बनवावं हे आपल्या आईकडून शिकावं. चुलीवर खटखटणारं पालकचं गरगट, याची चव एक नंबर. शेतामधून काढलेल्या ताज्या भाजीचं गरगट आणि त्याच्यामध्ये अशा अनेक डाळी, शेंगदाणे, वाटाणे, तुरडाळ, हरभरा डाळ. आपल्या लेकरांसाठी माईनं बनवलेलं हे जेवण म्हणजे परिपूर्णच असतं.
आजकाल पदार्थ बनवण्यासाठी अनेक मसाले जेवणामध्ये वापरले जातात, पण पूर्वीच्या काळामध्ये फक्त लसूण आणि चटणी मिठाच्या फोडणीमध्येच केलेलं हे गरगट अतिशय सुरेख लागायचं. कारण शेतामध्ये बनवलेल्या भाज्या या रसायनावर त्याला मायेचा ओलावा असायचा. चुलीवरच्या या सात्विक अन्नाची चवच खूप न्यारी. जेवण अगदी मनापासून केलं जायचं, त्यामुळं कधी ते अळणी लागणार नाही किंवा जास्त मीठही पडणार नाही किंवा जास्त तिखट देखील होणार नाही. सगळं कसं समप्रमाणात. शाळेतून संध्याकाळी घरी आलं की हातपाय धुवून देवापुढे समई लावून शुभम करोती म्हणून आम्ही आईजवळ जाऊन बसायचो. चुलीवरच्या भाताची गरमागरम पेच आई आम्हाला त्यावेळी द्यायची. आई, आजी, आजोबा जरी अशिक्षित असले तरी शिक्षणाबद्दल ते अतिशय जागरूक होते. ते आम्हाला स्वतःजवळ बसवून आमचा अभ्यास घ्यायचे. शेतातल्या शाळूच्या पिठाची भाकरी करताना आई नेहमी म्हणायची की अन्न वाया घालवू नये, ज्याला जितके हवे तितकेच ते करावे. कारण पीक पिकवण्यासाठी शेतकरी रक्ताचं रान करतो, जीवापाड मेहनत करतो आणि असं उगवलेलं अन्न आपण वाया का घालवू द्यायचं, अशी ती म्हणायची. अशी पचायला हलकी फुलकी भाकरी आणि पौष्टिक पीठ असणारी ही भाकरी खाल्ल्यानंतर पोट अगदी तुडुंब भरून जायचं. नाही साईडला लावली त्यामुळं. सकाळी गॅस संपल्यामुळे चुलीवर केलेल्या जेवणाचा आस्वाद घेत असताना हे पाठीमागचं सगळं चित्र मला आठवलं आणि ते तुमच्यासोबत आज मला शेअर करावंसं वाटलं. अशी तव्यातून काढलेली भाकरी चुलीतल्या रखरखत्या निखाऱ्यावरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. पहिली पोळी किंवा पहिली भाकरी ही आमच्या गाईसाठी असते.
यानंतर शेतातून आणलेली 4 वांगी घेतलीत. ती पाण्याने स्वच्छपैकी धुतली. या वांग्यांना स्वच्छ कपडाने पुसून घेऊन त्यांना सर्वांना तेल लावून घेतले. चाकूच्या साहाय्याने ही 4ही वांगी मधोमध कापून घेतली आणि चुलीतून बाहेर काढलेल्या निखाऱ्यांवरती ही वांगी भाजून घेतली. भाजलेल्या वांग्यांची साल काढून घ्यायची, त्याची काप करायचे. एका भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ आणि जिरं मोहरीची फोडणी देऊन असं हे भरीत करून घ्यायचं. भाकरीसोबत भरीत कॉम्बिनेशन 1 नंबर असतं. यानंतर तोंडी लावण्यासाठी उन्हाळ्यात केलेल्या सालपापड्या अशा निखाऱ्यावरती भाजून घ्यायच्या. माझ्या या छोट्याशा व्हिडिओमधून मी गावाकडच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपलं चुलीवरचं स्वादिष्ट असं जेवण तयार झालं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, आपण कितीही जरी लांब गेलो, नोकरीसाठी परदेशात असलो किंवा बाहेर असलो, तरी आपल्या गावच्या माणसांना, आपल्या आईवडिलांना आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या आईच्या कष्टाला, वडिलांच्या घामाला कधीही तुम्ही विसरू नका. जर तुम्हाला सुद्धा माझी व कृष्णालीची जोडी आवडली असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.